नुकत्याच आलेल्या IBPS क्लर्कच्या ज्या रिक्रुटमेंट आल्या त्याबाबतीत आज चर्चा करूयात. ज्यांना बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर घडवायचं आहे, बँकेमध्ये नोकरी मिळवायची आहे, अशांसाठी तर ही सुवर्ण संधी आहे. याबद्दल थोडक्यात माहिती आणि मार्गदर्शन, किती जागा निघाल्या, काय निघाल्या हे आपण डिस्कस करूयात. तर ही जी क्लर्कची जागा आहे ही IBPS मार्फत भरवली जाते. तर लिपिकची सध्या ही जागा निघालेली आहे. कस्टमर सर्व्हिस असोसिएट असं या पदाचं नाव आहे. खूप मोठी भरती निघालेली आहे. तर याची थोडक्यात आपण किती जागा निघाल्यात ते पाहूयात. पद आत्ताच सांगितलं लिपिक कस्टमर सर्व्हिस असोसिएट एकूण पूर्ण देशभरातून म्हणजे ऑल ओव्हर इंडियातून 11,403 या जागा IBPSनी सध्या भरवत आहे. त्यात महाराष्ट्रातून 1,000च्या पुढे म्हणजे 1,051 जागा ह्या आपल्या महाराष्ट्रासाठी दिलेल्या आहेत. आता याच्यामध्ये बँका कुठल्या आहेत? तर बँक ऑफ बरोदा, कॅनरा बँक, बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक आणि आणखीन काही बँका आहेत. ते पुढं महाराष्ट्राचा चार्ट आपण घेऊयात, त्याच्यामध्ये डिस्कस करूयात. आता नोकरी कुठे लागेल? तर पूर्ण आपल्या महाराष्ट्रातनं आणि संपूर्ण भारतामध्ये आपल्याला नोकरीचं जॉब लोकेशन लागू शकतं. सुरुवातीला आपण महाराष्ट्रात असल्यामुळे महाराष्ट्राचंच लोकेशन आपल्याला मिळून जाईल. आता याच्या आधी सगळ्यात पहिले महत्त्वाच्या तारखा बघूयात. भरती ही 1 ऑगस्टपासून सुरू झालेली आहे. 21 ऑगस्ट याची लास्ट डेट आहे. पेमेंटची सुद्धा तीच डेट असेल 1 ऑगस्टपासून ते 21 ऑगस्टपर्यंत. फॉर्म भरून झालाय पण पेमेंट राहिलं असेल तर 21 तारखेच्या आत आपण पेमेंट करू शकतो. फॉर्म भरत असताना आपल्याला आयडी पासवर्ड सगळा मिळून जातो. मग त्यामुळे आपण कधीही पाहिजे त्यावेळेस जर फॉर्म अर्धवट राहिला तर लॉग इन करून आपण भरू शकतो. आणि एडिटची जी विंडो ठेवली आहे त्यांनी करेक्शनसाठी, तर फॉर्मच्या नंतर 2 दिवसापर्यंत एडिटची लिंक त्यांनी ओपन करू. फक्त फॉर्म एडिट करता येईल. ज्यांचा फॉर्म अर्धवट राहिलेला आहे असा सबमिट करता येणार नाही. फक्त काही करेक्शन असतील, मॉडिफाय जर करायचं असेल, तर त्याबद्दल आपण फक्त करेक्शन करू शकतो. एक ट्रेनिंग घेतली जाते IBPS थ्रू. तर ते ट्रेनिंग सप्टेंबरमध्ये घेतलं जातं. त्याचे हॉल तिकीट त्याच्यानंतर प्रिलियमचे जे हॉल तिकीट असेल ते सुद्धा ट्रेनिंगच्या नंतर मिळतील सप्टेंबरमध्येच आणि जी ऑनलाईन एक्झाम होणार आहे प्रिलिमिनरीची ती ऑक्टोबरमध्ये होईल. याचा रिझल्ट लगेच नोव्हेंबरमध्ये डिस्क्राईब होणार आहे आणि मेन्स एक्झामचं हॉल तिकीट हे सुद्धा नोव्हेंबरमध्येच निघेल आणि मेन्सची जी एक्झाम आहे ती ती सुद्धा डिसेंबरमध्ये यांनी डिक्लेअर करून ठेवलेली आहे. त्यामुळे प्री ही ऑक्टोबरमध्ये होईल आणि मेन्स ही डिसेंबरमध्ये होईल. सेम एम-पी-एस-सीचाच इथे हे आहे. एम-पी-एस-सीची सुद्धा प्रिलिमिनरी ऑक्टोबरमध्येच आहे आणि मेन्स ही डिसेंबरमध्ये आहे आणि याची प्रोव्हिजनल अलॉटमेंट मात्र मार्चमध्ये मिळून जातील. तर ह्या होत्या इम्पोर्टंट डेट्स. 21 तारखेच्या आत फॉर्म भरून घ्या. खूप मोठी भरती आहे, खूप मोठी संधी आहे यावेळेस ज्यांना IBPS थ्रू बँकेत सर्व्हिस करायची आहे. तर याच्यासाठी एज्युकेशन पात्रता बघूयात. नेहमीसारखीच यांनी पदवी ठेवलेलं आहे. एनी ग्रॅज्युएशन कुठल्याही फील्डमध्ये असा तुम्ही आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, इंजिनिअरिंग, बायोटेक्नॉलॉजी जे अदर दॅन 3 साइड असेल, तर एनी ग्रॅज्युएशन आपल्याला इथे लागणार आहे. पर्सेंटेजची इथं अट नाही. त्याच्यानंतर संगणक ज्ञान म्हणजे आपल्याला अ, जे कुठलं कॅन्डिडेट फॉर्म भरेल, तर त्याला संगणक हाताळता यायला पाहिजे. मग ते हाताळण्यासाठी तुमच्याकडे एखादा कॉम्प्युटर सर्टिफिकेट असेल, डिप्लोमा असेल, शाळा कॉलेजेसमधून एखादा तुम्ही सब्जेक्ट दिला असेल, तर तिथं आपल्याला फक्त येस असं करायचं आहे आणि काय केलंय तिथं फक्त सिलेक्शन करायचं सर्टिफिकेट आहे की डिप्लोमा आहे का एखादा सब्जेक्ट घेऊन तुम्ही केला कॉम्प्युटर नॉलेज, तर ते आपल्याला तिथे मेन्शन करायचंय. आणि त्याच्यानंतर आणखीन एक अट म्हणजे रिजनल लँग्वेज आपल्याला यायला पाहिजे. आपण ज्या राज्यातून राहतो, आपण महाराष्ट्रात राहतोय तर आपल्याला मराठी यायला पाहिजे. आंध्र प्रदेशमध्ये असेल तर तेलुगू यायला पाहिजे. कर्नाटकमधून असाल तर कन्नड यायला पाहिजे. लिहिता, वाचता, बोलता हे मात्र बंधनकारक आहे. त्याच्यानंतर पुढचं बघूयात आपण. वयोमर्यादा अ, ही कमीत कमी 20 ते 28 पर्यंतचे एजमधले लोकं अर्ज करू शकतात. पण ज्यांचं एज 28 संपलंय, पण ते एस-सीचे कॅन्डिडेट आहेत, त्यांना मात्र 5 वर्षाची सूट आहे. नेहमीच्या शासनाच्या नियमानुसार एस-सी आणि एस-टी उमेदवारांना 5 वर्षाची सूट असते. म्हणजे 33 पर्यंत आपण अर्ज करू शकतो. ओ-बी-सी कॅन्डिडेट असेल, नॉन क्रिमिनल, तर त्यांना 3 वर्षाची सूट असते. पी-डब्ल्यू-डी दिव्यांग 10 वर्ष, माजी सैनिक सेवा कालावधी आणि 3 वर्ष अशा पद्धतीची सूट असेल. अ, तर इथे ओ-बी-सीमध्ये एन-टी-सी, बी-डी, व्ही-जे-एन-टी, एस-बी-सी हे सर्व ओ-बी-सीमध्येच मोडले जातील.
आणि जे कास्ट सर्टिफिकेट महाराष्ट्रात असलं तर ते चालत नाही. सेंट्रल गव्हर्नमेंटचं पाहिजे. पण आता फॉर्म भरताना आपल्याला काही तिथे अपलोड करायचं नाहीये किंवा कुठला नंबर द्यायचा नाहीये. तर जॉबला लागायच्या आधी आपण ते सेंट्रल गव्हर्नमेंटचं कधीही काढलेलं चांगलं. ज्यावेळेस आपण सेंट्रलचे फॉर्म भरतो, रेल्वे, आय-बी-पी-एस, स्टाफ सिलेक्शन यावेळेस मात्र आपल्याला सेंट्रलचं ओ-बी-सी लागतं. जे कॅन्डिडेट एस-बी-सी, एन-टी-सी, बी, व्ही-जे-एन-टी तर ह्या कॅटेगरीमधनं असेल तर ते ओ-बी-सी मध्ये मोडले जातात सेंट्रलला आल्यानंतर. त्याच्यानंतर एक्झाम पॅटर्न बघूयात पूर्व परीक्षेचा. पूर्व परीक्षा ही 100 मार्कांची आहे. 1 तासाचा वेळ आहे. प्रत्येक विभाग मात्र 20-20 मिनिटाचा असेल. इंग्लिशसाठी 20 मिनिट, न्यूमेरिक एबिलिटीसाठी 20 मिनिट, रिझनिंगसाठी 20 मिनिट. तर इंग्लिश लँग्वेजसाठी 30 प्रश्न येतील 30 मार्कांसाठी. न्यूमेरिकल एबिलिटी 35 प्रश्न असणार आहेत 35 मार्कासाठी. रिझनिंग एबिलिटी 35 प्रश्न 35 मार्कासाठी. असं हे मार्कांचं डिव्हायडेशन आणि क्वेश्चन याप्रमाणे येतील प्रीसाठी. त्याच्यानंतर मेन्सचा एक पॅटर्न बघूयात. मुख्य परीक्षेचा ही परीक्षा 160 प्रश्न असतील या परीक्षेमध्ये. 20 गुणांची असेल म्हणजे 20 मार्कांची असेल. 160 मिनिटाचा एक्झामचा ड्युरेशन असेल. त्यामध्ये जनरल फायनान्शियल अवेअरनेस 50 प्रश्न असतील 50 मार्क. जनरल इंग्लिश 40 प्रश्न 40 मार्कासाठी असतील. रिझनिंग अँड कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड 50 प्रश्न 60 मार्कांसाठी असतील आणि क्वांटिटी ॲप्टिट्यूड 50 प्रश्न हे 50 मार्कांसाठी असेल. असं हे मुख्य परीक्षेचं डिव्हायडेशन झालेलं आहे. याच्यानंतर निवड प्रक्रिया कशी होते, नियम काय? तर ही आय-बी-पी-एसची परीक्षा 2 टप्प्यामध्ये होते. एक प्री आणि मेन्स. मेन्स प्री क्रॅक झालं की मेन्सला बसावं लागतं. मेन्स क्रॅक झालं की इंटरव्ह्यू नाही आहे याला, तर डायरेक्ट मेन्स एक्झामच्या गुणांवरती हे डिपेंड असतं. त्याच्यानंतर निगेटिव्ह मार्किंग हे 1/4 आहे. परीक्षेचं माध्यम आपल्याला इंग्रजी, हिंदी, मराठीत घेता येतं, उपलब्ध आहे. त्याच्यानंतर बेसिक पे जर म्हणाल किंवा सॅलरी बाबतीत तर म्हणाल तर बेसिक पे हे 24,050 आहे. तर याला सुमारे महागाई भत्ता, घर भाडं भत्ता, डी-ए, एच-आर-ए, वाहतूक भत्ता, वैद्यकीय सुविधा हे सगळं जाऊन 24,000च्या पुढेच वेतन चालू होतं. मिनिमम बेसिक सॅलरी ही 24,050 आहे. आणि नोकरीची सुरक्षितता म्हणाल तर हे बँकिंग क्षेत्रात असल्यामुळे उत्तम संधी आहे. प्रमोशन होतात. क्लर्क नंतर तुम्ही पुढच्या याच्यावरती प्रमोशन घेऊ शकता. आपण आता महाराष्ट्रातला चार्ट बघूयात किती आपल्याला महाराष्ट्रासाठी जागा हे केलेल्या आहेत. तर एकूण 1051 जागा ह्या अशा बँक वाईज डिव्हाईड केलेल्या आहेत आणि परत कॅटेगरी वाईज पण डिव्हाईड झालेल्या आहेत. पहिली बँक बँक ऑफ बरोदा आहे, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, युको बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया असं मिळून ह्या बँका सहभागी आहेत या आय-बी-पी-एसच्या क्लार्कच्या याच्यामध्ये. तर बँक ऑफ बरोदासाठी 70 जागा आहेत. एस-सी साठी 8, एस-सी 6, एस-टी 6, ओ-बी-सी एन-सी-एलमध्ये 18, ई-डब्ल्यू-एस साठी 7, ओपनसाठी 31 अशा बँक ऑफ बरोदासाठी टोटल 70 जागा आहेत. त्यामध्ये एच-आय म्हणजे जे हिअरिंग इम्पेअर्ड असतात त्यांना 1 जागा आहे. ओ-सीसाठी 1, व्ही-आय कॅन्डिडेट म्हणजे ब्लाइंड आणि लो व्हिजन त्यांच्यासाठी 1 जागा आहे आणि हे ई-एस-एम मधून 7 आहेत आणि डी-एस-एम मधून 3 आहेत. अशा वॅकन्सी बँक ऑफ बरोदासाठी आहेत. बँक ऑफ इंडियासाठी 150, बँक ऑफ महाराष्ट्र 198, कॅनरा बँक 150, सेंट्रल बँक ऑफ इंडिया 164, इंडियन बँक 86, त्याच्यानंतर इंडियन ओव्हरसीज बँक 24, पंजाब नॅशनल बँक 165, पंजाब अँड सिंध 10, युको बँक 40 आणि युनियन बँक ऑफ इंडियाला मात्र इथं एन-आर दिलेलं म्हणजे नाही आहेत वॅकन्सी बहुतेक. तर अशा पद्धतीचा चार्ट आहे. फॉर्म भरताना आपण ज्या बँकांना जास्त जागा आहेत ते प्रेफरन्स फर्स्ट देऊ शकतो. जसं की आता इथे बँक ऑफ महाराष्ट्राला जास्त जागा आहेत 198 आहेत. त्यामुळे हा प्रेफरन्स आपण फर्स्ट ठेवू शकतो. तर फॉर्म भरताना तुम्ही तुमच्या अनुसार प्रेफरन्स देऊ शकता. त्याच्यानंतर ही एक्झाम कुठे-कुठे कंडक्ट होणार आहे? महाराष्ट्रातले एक्झाम सेंटर्स कुठले? प्रीसाठी आणि मेन्ससाठी. तर प्रीसाठी अमरावती, संभाजीनगर, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, एम-एम-आर, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सोलापूर, सांगली, सातारा आणि रत्नागिरी हे प्रीसाठीचे आहेत. आणि मेन्ससाठी मात्र अमरावती,
संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, MMR, नागपूर, नांदेड आणि पुणे हे मेन्ससाठीचे एक्झाम सेंटर आहेत. फॉर्म भरताना आपल्याला प्री आणि मेन्सचे एक्झाम सेंटर द्यावे लागतात. तुम्हाला जर तयारी करायची असेल तर तुम्ही या रोडमॅपमधून असं करू शकता. ऑगस्टमध्ये सिलेबस आता ऑगस्ट चालू आहे. सिलेबस समजून घेणं, बेसिक कन्सेप्ट समजून घ्या. सप्टेंबरमध्ये तुम्ही सब्जेक्टनुसार टॉपिक हे करून घ्या, शिकून घ्या किंवा जे काही शॉर्टकट ट्रिक्स वगैरे असेल ते करून घ्या. ऑक्टोबरमध्ये प्रिलिम्ससाठी तयार राहा. मॉक टेस्ट वगैरे सोडवा. टाईम मॅनेजमेंट करा. जो प्रत्येक सेक्शनसाठी वेगवेगळा टाईम आहे, त्या टाईम स्लॉटमध्ये तुमचं सोडवून होतंय का? मॉक टेस्ट देऊन पहा आणि नोव्हेंबर, डिसेंबर हे मेन्सच्या तयारीसाठी ठेवा. अशा पद्धतीने तुम्ही रोडमॅप ठेवू शकता. त्याच्यानंतर फॉर्म भरताना मात्र तुम्हाला 10वीची मार्कशीट, जे तुमच्याकडे पदवी आहे त्याची मार्कशीट, आधार कार्ड, फोटो, सही, अंगठा डाव्या हाताचा एका कोऱ्या पेजवरती घ्या. त्याचा फोटो काढा. तो अपलोड करायचा आहे आणि एक डिक्लेरेशन, इथे मी डिक्लेरेशन दाखवते तुम्हाला. हे डिक्लेरेशन तुम्हाला स्वतःच्या हँडरायटिंगमध्ये एका कोऱ्या पेजवरती लिहायचं आहे. दुसऱ्यांकडनं कुणाकडनंही लिहून घेऊ नका. तुम्ही स्वतःच्याच हँडरायटिंगमध्ये कसेही अक्षर तुमचे असू दे, माझे अक्षर चांगले नाहीत म्हणून दुसऱ्यांकडनं लिहून घेऊ नका. तर तुम्ही तुमचं अक्षर कसे का असेना एका कोऱ्या पेजवर ब्लॅक पेननी तुम्ही हे डिक्लेरेशन, हा जो एक 2 ते 3च ओळीचा पॅराग्राफ आहे तो लिहायचा आहे. आय डॅश डॅश याच्यामध्ये तुमचं स्वतःचं नाव, comma, hereby declare that all the information submitted by me in the application form is correct, true and valid. I will present the supporting documents as and when required. तर हाच एक छोटासाच पॅसेज तुम्हाला स्वतःच्या हँडरायटिंगमध्ये लिहायचा आहे. याचा पण फोटो काढा आणि तो फॉर्म भरताना मात्र अपलोड करा. तुम्हाला फॉर्म भरताना 10वीची मार्कशीट सुद्धा अपलोड करायची आहे. फोटो अपलोड करायचा आहे. फोटो मात्र तुम्हाला एक लाईव्ह फोटो घ्यायचा आहे आणि एक तुमचा फोटो अपलोड करायचा आहे. सही नेहमीसारखीच अपलोड करायची आहे. अंगठा आणि डिक्लेरेशन. IBPSला हे चारही पहिल्यापासून होतेच. आता 10वीची मार्कशीट सुद्धा आपल्याला ॲड करायची आहे. तर हे होतं IBPSच्या बाबतीत. क्लर्कच्या बाबतीत एक छोटंसं नोटिफाय किंवा माहिती, थोडक्यात माहिती. यानुसार तुमचं स्टडी चालू ठेवा. पण आधी मेन फॉर्म भरून घ्या आणि मग एक्झामच्या तारखांनुसार तुमचा स्टडी प्लॅन रेडी ठेवा.